सर ऑप्टिमेट्रिस्ट आणि नेत्रतज्ञ यांच्यामध्ये नेमका काय फरक असतो? व्हेरी नाईस क्वेश्चन. ऑप्टोमेट्री जसं मी सांगितलं हे 4 वर्षाचं डिग्री कोर्स आहे आणि 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. जसं आपण इंजिनिअरिंगला जातो किंवा MBBS बेसिक एज्युकेशन घेतो किंवा डेंटिस्ट्रीचं एज्युकेशन घेतो, तर ऑप्टोमेट्रिस्ट 4 वर्षाचा कोर्स करतात. नंबर चेक करण्यासाठी रेटिनोस्कोपी, ऑटोरेफ किंवा पेशंटची बेसिक चेकअप करण्यासाठी स्लिट लॅम्पचा वापर किंवा इतर पण भरपूर मशीन्स वापरतात ते. पण मेजर डिफरन्स काय आहे की ऑप्टोमेट्रिस्ट ही फक्त प्रायमरी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह चेकअप करू शकतात. पेशंटचा बेसिक स्क्रीनिंग करून शेवटी सगळा निर्णय त्या पेशंटबद्दल काय घ्यायचं हे डॉक्टरनीच घ्यायचं असतं. कारण की डॉक्टर 5 वर्षाचा MBBS कोर्स केल्यानंतर, इंटर्नशिप केल्यानंतर डोळ्याचं शिक्षण अजून 3 वर्ष घेतात. काही लोकांना जर सुपर स्पेशालिटी करायची आहे, जसं मी कॉर्नियाचा स्पेशलिस्ट आहे किंवा कॅटरॅक्ट स्पेशलिस्ट आहे किंवा ड्राय आय स्पेशलिस्ट आहे किंवा रेटिना स्पेशलिस्ट आहे, तर आम्ही हे स्पेशलायझेशनच्या एज्युकेशनमध्ये आम्ही हे 11 ते 13 वर्ष स्पेंड करतो. तर नक्कीच ऑप्टोमेट्रिस्ट आम्हाला ऑप्टोमेट्रीचं काम करून आम्हाला खूप मोठी मदत करतात. पण सगळा पेशंटचा निर्णय हे आम्हाला हे 13 वर्षाच्या अनुभवानंतर शेवटी घ्यावं लागतं. हे बेसिक टेस्टिंग आणि आमच्याकडे स्लिट लॅम्पवर किंवा आमच्या काही अदर मशीन्सवरती टेस्ट करून फायनल पेशंटचे आउटकम आम्ही ठरवतो. तर डॉक्टर हा सगळा निर्णय घेतो की पुढचा उपचार काय करायला पाहिजे. आणि ऑप्टोमेट्रिस्ट ही बेसिक आणि प्रायमरी चेकअप करून, स्क्रीनिंग करून आम्हाला पेशंट रेडी करून आमच्यापर्यंत पोहोचवतात, जेणेकरून आमचा वेळ वाचतो आणि पेशंटला जास्त वेळ देता येतो आणि पेशंटला ॲक्युरेट रिझल्ट्स भेटतात. सो हा बेसिक डिफरन्स आहे. सर पेशंटला जर डोळ्यांचा त्रास झाला तर आधी ऑप्टिमेट्रिस्टकडे जायला पाहिजे की डॉक्टरकडे जायला पाहिजे?